श्री स्वामी समर्थ. चला आपण वांग्याची भाजी बनवूया. त्यासाठी झाडाचे 4 वांगे घेतलेत मी. लसूण घेतलाय, एक कांदा चिचून घेतलाय, एक टमाटर घेतलाय, तेल घेतलंय, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर. आता आपण ह्याला फोडणी देऊया वांग्याला. आमच्या झाडाला वांगी लागते, त्या झाडाची वांगी आहेत 4. जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट. कढई ठेवू गॅसवर. त्यामध्ये तेल टाकून घेऊ 2 चमचे. 2 चमचे म्हणजे 2 माप किटलीतले. छान असं तापू देऊ तेल. मग त्याच्यामध्ये मोहरी टाकू. त्यानंतर जिरे टाकूया. मोहरी तडतडल्यावर, मोहरी तडतडली की जिरे टाकू. दोन्ही तडतड झाले जिरे मोहरी, त्याच्यात लसूण टाकू आपण. 10-12 पाकळ्या लसूण घेतलाय मी आणि एक टमाटर छोटंसं आहे. त्यात टाकून घेऊ आपण कढईत. एकजीव करून भाजून घेऊ त्याला चांगलं लालसर कलर येईपर्यंत, टमाटे गळेपर्यंत. त्यामध्ये हळद टाकू. हळद टाकली की 4 वांगे टाकू. आमच्या झाडाला लागतात पसली वांगी, छान खाली झाड आहे. 4 वांग्याची भाजी छान होते. मीठ टाकू चवीनुसार. मी हातानंच मीठ टाकते, मला मिठाचा अंदाज येतो हातानंच. माझं चॅनल आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा. मस्त असं त्या वांग्याला हलवून घेऊ आपण बोलताना. तेलात छान अशी परतून घेतली की तेल मीठ सगळं जातं त्यात. चटणी, घरचा काळा मसाला टाकू 1.5 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला तिखट किती पाहिजे ती. बघा किती छान कलर आलाय वांग्याला. तेलात मिठात परतलं वांग की वांग चव लागतं. मला त्याच्यात आपण गरम पाणी होतो. मी एका ग्लासभर गरम पाणी करून घेतलं होतं. गरम पाण्याने चव येते वांग्याला. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकू आपण. माझ्याकडं कोथिंबीर थोडीशीच आहे, मी थोडीशीच टाकायला लागले. बघा छान असं शिजून झालंय वांग आपलं. किती छान कट आलंय बघा वांग्याला. चवदार एकदम झाले वांग. चला आता ताट वाढून घेऊ आपण. गरम गरम भाकरी आणि वांग्याची भाजी. एक भाकर आहे, कांदा, लोणचं, वांग्याची भाजी, मसाला भात. झालं आपलं ताट जेवणाचं तयार.